शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला। महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयामध्ये भाजपची बैठक सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह तिथे पदाधिकारी उपस्थित आहेत। शपथविधीसाठी एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सुद्धा निमंत्रण आहे। केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी सुद्धा उपस्थित असतील। साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांना सुद्धा शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, ही निमंत्रण दिग्गजांना देण्यासंदर्भात भाजपकडून नेमकी काय तयारी सुरू आहे? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, प्रवीण दरेकर हे सगळे नेते जे आहेत ते आझाद मैदान येथे पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर आता भाजपचे प्रदेश अध्यक्षांकडून आढावा घेतला जातोय। आपण जर पाहिलं असेल तर भव्य दिव्य शपथविधी सोहळा जो आहे तो करायचा आहे आणि यासाठी भाजप शासित राज्यामध्ये जेवढं सरकार आहे त्याचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील। त्याचसोबत सगळे केंद्रीय मंत्री जे आहेत ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील आणि यासाठी भव्य दिव्य तयारी जी आहे ती केली जाते। साधू महंत असतील, कलाकार असतील, साहित्यिक असतील यांना देखील निमंत्रण दिलं जाणार आहे आणि जवळपास 40,000 जणांची उपस्थिती या शपथविधी सोहळ्याला असणार आहे आणि याचं नियोजन जे आहे ते काटेकोर पद्धतीने केले जाते। प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून आढावा घेतला जातोय आणि त्यानुसार सगळ्यांना पासेस जे आहेत ते इश्यू करण्यात येणार आहे। कारण पहिल्यांदा भाजपला इतकं मोठं घवघवीत यश मिळालंय आणि त्यासाठी ही जय्यत तयारी केली जाते। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।